आपली जी MHT-CETची एक्झाम आहे ती जवळजवळ संपलेली आहे। फक्त 27 एप्रिल शिफ्ट 1चा जो पेपर आहे तो 5 मेला पोस्टपोन केला। आता एक्झाम संपल्यानंतर सगळ्या मुलांचं लक्ष लागले ती त्यांची आन्सर की कधी रिलीज होते, आन्सर की नंतर रिझल्ट काय येतो आणि तुमच्या पर्सेंटाइलवरती तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे यावरती। खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो यावरती बनवतोय की या वर्षी आपली एक्झाम झाल्यानंतर आन्सर की कधी रिलीज होणार आहे, ग्रीवेन्स पिरियड काय असतो, त्यानंतर रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट प्रोसेस यावर्षी कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे ती कधी स्टार्ट होऊ शकते, म्हणजे कॅप राऊंड्समध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट वगैरे कधी भरायचे याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला आयडिया देणार आहे। याची आयडिया मी तुम्हाला यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये देतोय कारण का एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला असावं पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही काय फेस करणार आहात, कशा पद्धतीने CETची कॅप प्रोसेस चालते। कारण का आत्तापासून म्हणजे एक्झाम झाल्यापासून ते पुढचे 2 ते 3 महिने तुम्हाला कंटिन्युअसली CET सेलच्या वेबसाईटवरती अपडेट राहणं, त्याच्या काही नोटिफिकेशन्स असतील, काही नोटिसेस असतील त्या फॉलो करणं आणि व्यवस्थित पूर्ण कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घेणं हे तुमचं नक्कीच उद्दिष्ट असलं पाहिजे। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। खरं तर आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी 2 गोष्टी आहेत। एक म्हणजे काय, आपला जो ऑफिशियल व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याला नक्की जॉईन व्हा। आणि दुसरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण का तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत सगळे जे काही व्हिडिओज असतील कॅप रिलेटेड, ॲडमिशन रिलेटेड ते याच चॅनलवरती अपलोड होणार आहेत। त्यामुळे तुमच्या पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील ना ते व्हिडिओच्या द्वारे मी नक्कीच क्लिअर करणे, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। MHT-CET 2025ची आन्सर की आणि रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे, आता ते सांगण्याआधी मी लास्ट इयरच्या 2-3 सिच्युएशन सांगतो कारण का लास्ट इयर ना अगदी म्हणजे वेगळ्याच गोष्टी घडल्या होत्या। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर MHT-CET 2024 म्हणजे लास्ट इयर आपली जी एक्झाम आहे ना 16 मेला एंड झाली होती आणि आन्सर की आणि जी ग्रीवेन्ससाठी म्हणजे तुमची जी कुठले आन्सर्स तुम्ही मार्क केले, तुमचे कोणते क्वेश्चन चुकीचे आहेत बरोबर आहेत यासाठी आन्सर की आहे ती 24, 25 आणि 26 मेला डिस्प्ले करण्यात आली होती आणि रिझल्ट आहे ना तो अराउंड 16 जूनला डिक्लेअर झाला होता आणि कॅप प्रोसेस चालू व्हायला अराउंड 8 ते 10 जुलैपासून कॅप प्रोसेस स्टार्ट झाली होती। त्यामुळे गेल्या वर्षी ना भरपूर डिले वगैरे झाले होते कारण का CET सेलने नवीन वेबसाईट लॉन्च केली होती। मग यावर्षी एक्सपेक्टेड डेट्स काय असणार आहेत आपल्या रिझल्टसाठी, एकतर यावर्षी मला वाटतं की आपली जी रिस्पॉन्स शीट आहे ना म्हणजे अराउंड ज्यावेळी आपली एक्झाम होते, एक्झाम संपल्याच्या दिवसापासून अराउंड 7 ते 10 दिवसांनी CET सेल रिस्पॉन्स शीट रिलीज करतं। रिस्पॉन्स शीट म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये जावं लागतं आणि लॉगिनमध्ये जाऊन तिथे रिस्पॉन्स शीटवरती क्लिक करून तुम्ही जो पेपर सबमिट केला आहे तो तुम्हाला डाउनलोड करता येतो। आता पेपर डाउनलोड केल्यावरती तुम्ही कोणते क्वेश्चन्स मार्क केलेत, कोणते बरोबर आहेत, कोणते क्वेश्चन चुकलेत बरोबर आहेत हे सगळे तुम्हाला बघायचे असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा स्कोअर कॅल्क्युलेट करायचा असतो। ही असते आन्सर रिस्पॉन्स शीट रिलीज। आता यावर्षी रिस्पॉन्स शीट आहे ना मला वाटतं 12 ते 15 मेला रिलीज होऊ शकते। आता ग्रीवेन्स पिरियड म्हणजे काय असतो, ज्यावेळी तुम्ही रिस्पॉन्स शीट बघता त्यावेळी वाटतं की तुमच्या शिफ्टमध्ये काही क्वेश्चन चुकीचे आहेत, काही बरोबर म्हणजे चुकलेले आहेत, CET सेलकडून चुका झाल्यात, क्वेश्चन्स रॉंग आहेत किंवा ऑप्शन चुका आहेत, तर तुम्ही काय करू शकता, CET सेलच्या वेबसाईटवरती जाऊन 1000 रुपये पर क्वेश्चन, 1000 रुपये प्रत्येक क्वेश्चनसाठी इतके चार्जेस भरून त्या क्वेश्चनसाठी तुम्ही ग्रीवेन्स जो आहे ना तो रेज करू शकता। मग CET सेल काय करतं, त्या क्वेश्चनची पडताळणी करतो, तो क्वेश्चन बरोबर आहे का चुकला आहे। जर तो क्वेश्चन CET सेलकडून चुकला असेल तर त्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर करता आणि सगळ्या मुलांना बोनस मार्क्स सुद्धा दिलेले जातात। हा जो ग्रीवेन्स पिरियड आहे ना तो अराउंड 3 दिवसाचा असतो। मग यावर्षी सुद्धा तो अराउंड मला वाटतं की 15 ते 18 मेच्या दरम्यान असू शकते। गेल्या वर्षी काय केलं होतं, ती PCB आणि PCM याच्या 2 वेगवेगळ्या डेट्सवरती आन्सर की रिलीज झाल्या होत्या, म्हणजे पहिल्यांदा PCBची रिलीज झाली होती आणि त्यानंतर PCMची झाली होती। आता यावर्षी मला वाटतं की आपली जी आन्सर की आहे ना आणि रिस्पॉन्स शीट 12 ते 15 मेला डिक्लेअर होईल। 3 दिवसाचा ग्रीवेन्स पिरियड असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन्स रेज करता येईल आणि जो आपला फायनल जो रिझल्ट आहे ना अराउंड मला वाटतं 29 मे ते 31 मे, नाही तर त्यावेळी डिक्लेअर नाही झाला तर जूनच्या फर्स्ट वीकमध्ये डिक्लेअर होऊ शकतो। आता रिझल्टमध्ये ना खूप डिले होतात। लास्ट इयर सुद्धा आधी CET सेलने डिक्लेअर केलं की 10 जूनला आम्ही डिक्लेअर करतोय, नंतर सांगितलं आम्ही 16 जूनला डिक्लेअर करतोय। त्यामुळे यावर्षी सुद्धा रिझल्टमध्ये डिले मे बी येऊ शकतो
शकतो अराउंड मला वाटतं 29 मे ते 31 मे पर्यंत तुमचा रिझल्ट येईल. जर त्या 3 दिवसामध्ये नाही आला तर जूनच्या फर्स्ट वीकमध्ये नक्कीच येणार आहे. आता पुढची कॅप प्रोसेस कशी असते आणि कॅप प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे? मला वाटतं कॅप प्रोसेस अराउंड ज्यावेळी रिझल्ट डिक्लेअर होतो त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसांनी कॅप प्रोसेस स्टार्ट होते. मग पहिली स्टेज काय असते तर कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जास्त मी एक्सप्लेन करत नाही, याच्यावरती एक डेडिकेटेड आणि मोठा व्हिडिओ बनवू शकतो. त्यामुळे कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला CET सेलच्या वेबसाईटवरती एक ॲप्लिकेशन क्रिएट करायचं असतं. तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स भरायचे असतात, तुमचे कॅटेगरी डॉक्युमेंट सगळे अपलोड करायचे असतात. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर जे एक सेंटर तुम्हाला अलॉट झालेलं असतं त्यावरती जाऊन ते सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे असतात. या प्रोसेसला जवळजवळ 10 ते 15 दिवसांचा वेळ जातो. त्याच्यानंतर येतं जेवढ्या मुलांनी अप्लाय केले त्यानुसार मुलांना सगळ्यांना रँक अलॉट केली जातात. ती असते प्रोव्हिजनल मेरिट रँक. आणि त्याच्यानंतर असतं ग्रीव्हन्स विंडो, म्हणजे रँक्समध्ये जर काही तुम्हाला जर चुका झाल्या असतील तर CET सेल तुमकडे तुम्ही ग्रीव्हन्स रेज करू शकता आणि परत त्या रँक्स मॉडिफाय होतात आणि फायनल मेरिट रँक जी असते किंवा फायनल मेरिट लिस्ट आहे ती डिस्प्ले होते. त्याच्यानंतर रँक्समध्ये चेंजेस होत नाहीत. आणि नेक्स्ट स्टेज आहे 5वी स्टेज, ती म्हणजे काय कॅप राऊंड 1साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग, म्हणजे तुम्हाला कॉलेजची चॉईसेस भरायचे असतात. आणि ज्यावेळी ती कॉलेजची चॉईसेस भरतात त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी त्या स्टेजला तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलवरती कोणतं कॉलेज अलॉट झाले ते CET सेलच्या वेबसाईटवरती डिस्प्ले केले जाते की हे कॉलेज तुम्हाला अलॉट झाले, या कॉलेजची ब्रँच तुम्हाला मिळालेली आहे. मग त्यानंतर 2 प्रोसेस असतात, फ्रीज किंवा बेटरमेंट. म्हणजे त्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज ऑप्शन निवडून तिथं ॲडमिशन कन्फर्म करायचं. बेटरमेंट निवडली तर पुढच्या कॅप राऊंडला जाऊ शकता. हे थोडक्यात मी प्रोसेस सांगितले, हे खूप डिटेलमध्ये ही प्रोसेस असते, त्याबद्दल मी नक्कीच डेडिकेटेड व्हिडिओ बनवला असेल. आय होप तुम्हाला तुमची रिझल्ट डेट, रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे ते समजलं असं. रिस्पॉन्स शीट जे आहे 12 ते 15 मेच्या दरम्यान येऊ शकते आणि रिझल्ट आहे तो 29 मे नंतर डिक्लेअर होणार आहे. ठीक आहे. आता शेवटची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय तर ज्या मुलांना आमच्याकडे पर्सनल काउन्सिलिंग बॅचची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ते आम्ही स्टार्ट केले आहेत, ज्या मुलांना इनरोल करायचं आहे ना नक्की इनरोल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पर्सनल काउन्सिलिंग बॅचचं जे रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्याची लिंक देतोय. तर पर्सनल काउन्सिलिंग वेगळी यासाठी आहे. पहिली गोष्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आम्ही देतोय ते म्हणजे काय तुम्हाला डाऊट सपोर्ट. तुमचं बाळांनो ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत तुम्हाला किंवा तुमच्या पेरेंट्सला कोणत्याही स्टेजला काही डाऊट येत असेल तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉल्स किंवा व्हॉट्सॲपवरती विचारू शकता. दुसरं असतं तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार तुम्हाला तुमच्याशी आणि तुमच्या पालकांशी डिस्कस करून एक पर्सनल कॉलेजची लिस्ट आम्ही बनवून देतो. तीच फक्त तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये अपलोड करायची आहे. तिसरं असतं ते म्हणजे काय लाईव्ह सेशन्स. जशा आता CETच्या सगळ्या स्टेजेस सांगितल्या ना त्या स्टेजेसनुसार आम्ही लाईव्ह सेशन्समध्ये प्रत्येक म्हणजे सगळ्या मुलांचे झूम मीटिंगद्वारे तुम्हाला सांगितलं जातं की फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, मिस्टेक्स कुठे करायचे नाही, जेणेकरून तुमच्या फॉर्म फिलिंगमध्ये काहीही मिस्टेक्स आम्ही होऊ देत नाही. आणि चौथा आणि इम्पॉर्टंट काय असतं तर स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. कोणत्या कॉलेजचे स्पॉट राऊंड्स ओपन आहेत, कोणत्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूट लेवल सीट्समध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे याबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं. त्यामुळे ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे ना रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, नक्की इनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलला एक चांगलं आणि बेस्ट कॉलेज कसं मिळवता येईल यासाठी आपण नक्की प्रयत्न करूया. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.